जय जय गुरुदेव दत्त. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं सोपी आस्थावर. इथे आपण श्रद्धेला जोडतो सोप्या भाषेत आणि थोड्या लॉजिकसोबत. नवरात्री हा फक्त सण नाही, तो आपल्या जीवनात नव्या ऊर्जेने, भक्तीने आणि सकारात्मकतेने भरून टाकणारा काळ आहे. आज आपण जाणून घेणार आहोत नवरात्री 2025चे 9 रंग, 9 देवी, 9 नैवेद्य आणि 9 माळा. नवरात्री म्हणजे नवरात्री. या काळात देवी दुर्गांच्या 9 अवतारांची उपासना केली जाते. शरद नवरात्री 2025 हा सण 22 सप्टेंबरपासून 1 ऑक्टोबरपर्यंत साजरा होईल. दुसऱ्या दिवशी विजयादशमी म्हणजेच दसरा साजरा केला जाईल. प्रत्येक दिवसाशी जोडलेल्या असतात एक देवी, त्या देवीचे एक रंग, विशेष नैवेद्य, प्रसाद आणि देवीला अर्पण करण्याची माळ. हे 4 घटक भक्तीत अधिक रंग भरतात आणि सणाला अर्थ देतात. पहिला दिवस 22 सप्टेंबर. देवी शैलपुत्री, पर्वतराजाची कन्या, नवरात्रीची सुरुवात करणारी देवी. रंग पांढरा म्हणजेच व्हाईट, शुद्धता व शांततेचं प्रतीक. नैवेद्य तूप, स्थैर्य व सामर्थ्य मिळते. माळ, गुलाबाची माळ, प्रेम आणि भक्तीचं प्रतीक. दुसरा दिवस 23 सप्टेंबर. देवी ब्रह्मचारिणी, तप व साधनेची देवी. रंग लाल म्हणजेच रेड, ऊर्जा व समर्पण. नैवेद्य साखर, गोडवा आणि सुसंवाद. माळ कमळाची माळ, शुद्धता व निर्मळ विचार. दिवस तिसरा 24 सप्टेंबर. देवी चंद्रघंटा, शांती व साहसाची देवी. रंग रॉयल ब्ल्यू, स्थैर्य व आध्यात्मिकता. नैवेद्य खीर, समृद्धी व आनंद. माळ चंदनाची माळ, शांती व सुगंधाचे प्रतीक. चौथा दिवस 25 सप्टेंबर. देवी कुष्मांडा, सर्जनशीलता व प्रकाशाची देवी. रंग पिवळा म्हणजेच येलो, आनंद व ज्ञान. नैवेद्य मालपुवा किंवा फळे, समृद्धीचे प्रतीक. माळ झेंडूची माळ, जीवनात रंग व आनंद. पाचवा दिवस 26 सप्टेंबर. देवी स्कंदमाता, मातृत्व व करुणेचं प्रतीक. रंग हिरवा म्हणजेच ग्रीन, आरोग्य व सुसंवाद. नैवेद्य केळी, पोषण व निरोगी जीवन. माळ पानांची माळ, नैसर्गिकता व शुभत्व. सहावा दिवस 27 सप्टेंबर. देवी कांत्यायनी, शक्ती व साहसाची देवी. रंग राखाडी म्हणजेच ग्रे, संतुलन व धैर्य. नैवेद्य मध, गोडवा व सकारात्मकता, ऊर्जा वाढवतं. माळ बेलपत्रांची माळ, श्रद्धा व शुभत्व. सातवा दिवस 28 सप्टेंबर. देवी कालरात्री, अंधार व भयाचा नाश करणारी देवी. रंग केशरी म्हणजेच ऑरेंज, उत्साह व शक्ती. नैवेद्य गूळ, गोडवा व समृद्धी. माळ लाल गुलाबाची माळ, निर्भयता व प्रेम. आठवा दिवस 29 सप्टेंबर. देवी महागौरी, शांती व सौंदर्याची देवी. रंग मोरपिसी हिरवा म्हणजेच पीकॉक ग्रीन, शुद्धता व सुंदरता. नैवेद्य नारळ, पवित्रता व निर्मळता. माळ पांढऱ्या फुलांची माळ, शुद्ध भावना. दिवस 9 30 सप्टेंबर. देवी सिद्धिदात्री, सिद्धी व मोक्षाची देवी. रंग गुलाबी म्हणजेच पिंक, प्रेम व करुणा. नैवेद्य तीळ, ऊर्जा व यश. माळ गुलाबी फुलांची माळ, सौंदर्य व भक्ती. घटस्थापना. पहिल्या दिवशी कलश व नारळ ठेवून देवीचे स्वागत केलं जातं. काही लोक 9 दिवस उपवास करतात, काही फक्त पहिले व शेवटचे दिवस पाळतात. माळेचं महत्त्व. फुलांची माळ म्हणजे फक्त सजावट नाही, ती श्रद्धा आणि भक्तीचं प्रतीक आहे. मंडळी, नवरात्रीचे 9 दिवस आपल्याला शिकवतात की रंग देतात सकारात्मकता, नैवेद्य शिकवतात साधेपणा, माळा सांगतात भक्ती आणि देवी म्हणजे आपल्या अंतरंगातील शक्ती. हीच खरी आस्था, जी सोपी आहे पण खूप गहन आहे. जय माता दी.
आणि अशीच अर्थपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी पाहत रहा सोपी आस्थाला. जय जय गुरुदेव दत्त.